राज्यातील हजारो हिंदू देवस्थानचे आर्थिक स्रोत आणि अस्तित्व धोक्यात आणणारा कायदा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 महाराष्ट्र राज्य सरकारने आणला असून मंदिरांच्या जमिनी व्यापारीकरणासाठी खुल्या करण्याचा डाव सरकारकडून रचला जात आहे। मंदिरांच्या जमिनी या शतकानुशतके धार्मिक परंपरा, अन्नछत्र, पूजा अर्चा आणि सामाजिक उपक्रमांसाठी वापरले जात असून त्या हिरावून घेण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून केला जात असल्याने हिंदू देवस्थानच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा कायदा असून महाराष्ट्र मंदिर महासंघाने या कायद्याला विरोध केला आहे। देवस्थान मालक हक्क विरोधी मसुदाचा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तीव्र निषेध केला असून सरकारने हा मसुदा बिनशर्त मागे घ्यावा अशी मागणी करत जन आंदोलनाचा इशारा कालिका मंदिर सभागृह नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिला आहे। नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। आज नाशिक या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्व देवस्थान समिती, नाशिक जिल्हा विश्वस्त समिती, काळाराम मंदिर आहे, त्याचबरोबर या ठिकाणचं गोमय हनुमान मंदिर आहे, बाकी आपलं लक्ष्मण मंदिर आहे, अंजनेरीचं आपलं हनुमान मंदिर आहे, मुक्तिधाम मंदिर आहे, सर्व मंदिरांनी प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि मागणी ही केली आहे की महाराष्ट्र शासन जो येत्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 आणतंय, ज्याच्यामध्ये मंदिरांच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या जमिनींवरती गदा येणार आहे, याला तीव्र आक्षेप घेऊन याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि याला विरोध करण्याचं सर्वानुमते ठरलेलं आहे। आज वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित केल्या जातात, त्या जागांना अगदी पाहिजे त्या प्रकारे संरक्षित केल्या जातात। मंदिरांच्या जागा ज्याचा मालकी हक्क सरकारचा नसताना, अशा जमिनी अहस्तांतरणी असताना, विकता येत नसताना त्या विकण्यासाठीचा एक नवीन प्रकार किंवा त्या वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्या नावावर करण्याचा जो एक घोषित पद्धतीने प्रस्ताव आणला जातो आहे, याला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्व मंदिरं याला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत। सरकारनं आताताईपणे आणि घाईघाईत असा कुठलाही निर्णय घेऊ नये। 5 जून पर्यंतची दिलेली मुदत वाढवून दिली पाहिजे। फक्त विभागीय आयुक्त कार्यालयात न ठेवता ते अगदी तहसीलदारांपासून फारकती नोंदवल्या पाहिजेत आणि या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना जे सर्वाधिकार दिलेले आहेत आणि मंदिरांचा मात्र विचार करण्यात आलेला नाहीये। आज देवस्थानांच्या जमिनी जर अशा कोणाच्या नावावर करण्यात आल्या तर देवस्थानांचा कारभार कसा चालणार? मुळात इनाम जमिनी पूर्वीच्या राजे राजवाडे, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांनी देवस्थानांचा कारभार चालावा, पूजा अर्चा चालावी, त्या ठिकाणची व्यवस्था चालावी यासाठी दिलेल्या आहेत। राजांनी दिलेल्या जमिनी सरकार काढून का घेतंय? बरं, ह्या जमिनी काढून घेतल्यानंतर मंदिरांचा कारभार चालणार कसा? या जमिनी अन्य धर्मीयांच्या आणि मुसलमान आणि कोणाच्या नावावर झाल्या त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे ह्या मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत त्या संरक्षित केल्या पाहिजेत आणि वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्यासाठी सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे। त्यांना मानधन सुरू करावं, त्यांना कर्ज मिळत नाही, कर्ज द्यावं, आम्ही ती मागणी करतो मंदिर महासंघाकडनं। परंतु अशा जमिनी कोणाच्या नावावर करता कामा नये, त्या देवस्थानांवरतीच असल्या पाहिजे। या संदर्भात सरकारसोबत काही बोलणं झालंय का? त्यात काय निर्णय झाला आणि पुढची भूमिका काय राहणार आहे जर सरकारने ऐकलं नाही? या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघ, महाराष्ट्रातली जी लाखो मंदिरं आहेत, मंदिर विश्वस्त आहेत, यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं आहे, महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे। अद्यापपर्यंत याबाबत काय करायचे आमच्या समोर आलेलं नाहीये। आमची भूमिका आम्ही मांडत राहत आहोत। जर या संदर्भात कायदा आणण्याचा प्रयत्न केला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातला मंदिर विश्वस्त सर्वजण असंतुष्ट आहेत, असंतोष निर्माण झालेला आहे आणि रस्त्यावरती उतरून या संदर्भात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। सरकारनं हा मसुदा प्रस्तावित जो आहे तत्काळ मागं घ्यावा अशी मागणी आम्ही सर्वांकडनं करतो। मुद्दा देखील मांडला की अनेक मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत त्या अनेकांनी वारसाच्या नोंदी झाल्यानंतर हडपलेल्या आहेत, अशा सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही सरकारला विनंती करताय। प्रामुख्याने या सगळ्या अशा काही आकडेवारी समोर आली तर किती ठिकाणी हडपले गेले किंवा काय तक्रारी? महाराष्ट्रातल्या महसूल विभागाने जी जाहीर केलेली आकडेवारी ती 4.5 लाख हेक्टर जमिनी त्या महाराष्ट्रातल्या आहेत, ज्या वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्याकडे किंवा मंदिरांकडे आहेत त्या, आणि त्याची मालकी त्यांच्या नावावर त्यांना करायची आहे। अशा अनेक मंदिरांची उदाहरणं आहेत। काळाराम मंदिराची 300-350 एकर पेक्षा जास्त जमीन आहे, त्र्यंबकेश्वरची 300-350 एकर पेक्षा जास्त आहे, पुण्यातलं मोरया गोसावी मंदिर 5-5.5 हजार एकर पेक्षा जास्त जमीन आहे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची 28,300 एकर जमीन आहे। माझा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, सरकारची बाजू घेणार का मंदिर भक्तांची बाजू घेणार? या संदर्भात मंदिर भक्तांची बाजू घेतली नाही तर त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत मंदिर पदाचे, कारण मंदिरांच्या जागांसंदर्भात तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही। भक्तांच्या जमिनी आहेत त्या मंदिरांच्याच नावावर राहिल्या पाहिजे। दरम्यान या कायद्यातून
वक्फ बोर्डाच्या जमिनींना वगळण्यात आले असून मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी हा कायदा केला आहे की काय असं बोललं जातंय। या पत्रकार परिषदेप्रसंगी काळाराम मंदिराचे विश्वस्त अक्षय कलंत्री, सतीश अवसरे, मुक्तिधाम मंदिराचे विश्वस्त जगदीश चव्हाण, नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त परिषदेचे अधिवक्ता भाऊसाहेब गंभीरे, दीपक बैरागी, कालिका मंदिरचे विश्वस्त अण्णा पाटील आदींसह अनेक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते।